सगळं करावं माणसानं, पण आयुष्यात बायासोबत शॉपिंगला कधीच जाऊ नये. कधी म्हणजे कधीच नाही. तसलं पिऊ नको, चांगलं नसतं ते. कशाला पिते का? हा, ते चांगलं असतंय काय लहान पोरांना पिण्यावर योग्य? तुझी मम्मी काय सांगत नाही का तुला? ए पूजा, एका साडीसाठी तिनं किती तास घालवलेत माहिती आहे का? एका साडीसाठी 2 तास. त्या 2 तासात आमचं बाकीच्यांचं काय, आम्ही अर्ध्या तासात तर जिकडं तिकडं झालं. खोटं खोटं बोलायचं नाही. यांचं किती तासात झालं? अर्ध्याच तासात यांचं खतम. माझं किती मिनिटात झालंय? 20 मिनिटं पण लागले नसतील. हा, तिथं पण भूक लागली, भूक लागली, भूक लागली, भूक लागली. एकाचं तोंड तर, अगं मी कच्चे आणलेत त्रिशासाठी, त्यानं कच्च तोडून घेतलं. तुला डॉक्टर बोललेत काय खा म्हणून? तिथं हा आजारी पडला, म्हणायला लागला पप्पा माझ्या पोटात दुखायला लागले. मग याला दवाखान्यात घेऊन गेलो. नुसतं किती, आम्ही 11-12ला घर सोडलंय, तर आम्ही परत किती वाजता आलोय माहिती आहे का? किती वाजलं बघ रे रोहन? काय 5 तर तिथंच वाजल्या होत्या धाराशिव मध्येच. 6 वाजले असतील. आता एवढा उशीर लागला आम्हाला. या साडीला गेले तर 1.5-2 तास एका साडीला. कशी आहे दाखव बरं, दाखव बरं. एक सरप्राईज आहे, त्यासाठी आम्ही शॉपिंग केलंय, ते नंतर तुम्हाला सांगलच आम्ही. तिथं लाइटिंगामध्ये वेगळ्याच दिसतात ग. बाहेर आता 4 कलर फिरताय इथं, म्हणजे ती हाय वेगळी, अशी वेगळी दिसती, अशी वेगळी दिसती. फिरता कलर एक नंबर आहे. तू 17 त्या माणसाच्या आणि माझ्या भांडणं लागल्या एवढ्या मोठ्या दुकानात. ती काढकी बाहेर असं कागदाच्या. असं पण नीट कर ना, अशी उघड ना, म्हणजे कशी वाटते. इकडे बघ, समोर बघ, व्हिडिओत वेगळीच दिसती. इकडे बघ ना स्क्रीन कडे, तू तिथं वेगळीच दिसती आणि इथं वेगळीच दिसती. मला एक नंबर अशी फिरता कलर किती आहे मस्त, आणि तू म्हणते नको 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 नको. म्हणजे तिनं घेतलंय आधी, बिल पण झाला, बिल दिलं त्याचं सगळं झालंय, आणि मग म्हणते मला साडीच पसंत नाही. आणि तो माणूस पैसे काही परत देईना. तो म्हणायला लागला पैसे मी परत देणार नाही, तुम्हाला साडीला साडीच घ्यावी लागेल. मग खूप वेळानंतर मार्ग काढला आम्ही शोधून. हिला म्हटलं आपण मध्ये जाऊ, तो अजून बघ. मग त्यात आपण तो बोलायचा तुम्ही बदलून कशी पण मागा. त्रिशा पलीकडे सरक, तू तिकडं सरक, इकडं बाजूला हो, समोर हो, समोर हो ना, समोर कर तिला बाजूला. एक नंबर दिसायली. अगं तिला काढ म्हटलं, एका साईडला काढ ना तिला. ए दगड लागल तिला, येड आहे का काय तू? रोहन जा रे त्याला आण. तो लागल म्हणलं तर अरे उठ ना, जा त्याला आण, पळ पळ. रोहनची पण तिथं जाऊन तब्येत बिघडली, त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. आता बघ, सोड सोड, मारू नको. नकर 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 नकर. हिच्या डोळ दिसत नाही, आंधळी झाली, आंधळी झाली, आंधळी झाली. काय झालं आयु? आंधळी, आंधळी झाली त्रिशा, आंधळी झाली. लय मार खाशील तू. पाणी देणार मला, थोडं पाणी आणखी र. लय चांगलं का? आवडली का साडी आता? हा, मग तिथं तोंड अशी का करत होती? कसं बस काय तिनं शॉपिंग केली सांगतो तुम्हाला. तिनं चपल्या घेतल्या, तिनं साडी घेतली. तुला पण आणलंय का चप्पल? तुला पण हाय हाय हाय, ते तुझं आहे. ही चप्पल तुझी आहे. हे त्रिशासाठी चप्पल आणल्या. दुसऱ्यानं काय घेतलं की मला पण पाहिजेच म्हणायची. तिला पण कपडे आणल्यात, तिनं सगळं आता मध्ये ठेवलंय. ते एक दिवस तुम्हाला सगळ्यांचं दाखवेल आम्ही काही काही शॉपिंग केलं तर ते, कारण तो येणारच आहे लवकरच दिवस. हाय एक सरप्राईज आहे, सगळ्यांना समजलंच नंतर.
काय आहे बाबा सरप्राईज ते? कनादारीची पाणी आणखी राही रोहन जाते. पाण्याचा तांब्या उचलता येत नाही. हा? पाण्याचा तांब्या नाही उचलत. एवढा सिरियस? तो दुसरा हावरा कुठं गेला? सातपुऱ्या खाऊ पोरग ते त्याला भूक लागली होती त्यानं म्हणून मला आम्ही पुरी भाजीची प्लेट मागवला. हा खात होतो. त्यात आर्यनचं त्याचं संपलं सगळं. म्हणतोय मामा अजून 2 आणावं. मी शॉकच. त्याला भूक खाता येते कसं त्याला आवडतंय खाते. पाणी आणलं असतं तर काय झालं असतं रे. मला ताण लागली म्हणून पाणी करतोय. आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. म्हणलं चार्जिंगला लावावं तर चार्जिंग खतम. आत्या काका माझी चपल बघा. बघा मगा माझी चपल बघा. तुला काय आणलं का आता आज आपण? काय आणलंय तुला? आत्याला काकाला नाही दाखवणार? तू नाही दाखवणार काय आणलंय ते? त्या स्पेशल व्हिडिओमध्ये सरप्राईज म्हणणार मग त्यावेळेस. आता उद्यापासून तू कामाला पड. मला पण बघ लागायला बरंच होय. पाणी आणखी र नुसतं तुला एवढं काही तू मरायला होय. नुसतं तांब्या उचलता येत नाही म्हणायला. एवढं काही तू नाजूक होऊन गेला होय. कुठनं हुडकून आणले की तिने चपलं? खुश झाली आता तिला दरवाजाची ती कडीच निघणार नुसतं ढकलायली बघ ताकद लावून. निघाली तिथं जाऊन हे करायला लागली. पाणी घेऊन ये. पाणी हां आणा. ती फ्रीजमध्ये बघायला चालली आता पलीकडं. आणखी माझे पण चपला आता मध्ये ठेवून द्या. वापरायचे आहेत की माझ्याकडे. पाणी नाही? पाणी भरलं नाही काय आज? मग ती कशी नाही म्हणते? मग तू तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं ना. लाईट पण गेली आता. आता आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मस्तपैकी जातो कुठं तर फिरायला.